प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया. स्वागत आहे तुमचं फ्रायडे बायबल स्टडीमध्ये. प्रेज लॉर्ड. आणि आज विशेष पुन्हा एकदा नवीन विषयासह आणि एक्साइटिंग विषयासह आज पवित्र आत्मा आमच्याशी बोलणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो आहे मनुष्याच्या आत्म्याचा बाप्तिस्मा. द बॅप्टिझम ऑफ स्पिरिट ऑफ मॅन. बाप्तिस्मा हा विषय आम्हाला माहिती आहे. बाप्तिस्मा हा महत्त्वाचा सब्जेक्ट नव्हे तर इसेन्शियल ख्रिश्चन जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणारा एक विधी आहे. आणि आम्हाला माहिती आहे की या विधीनंतरच आम्ही आमच्या स्वतःला ख्रिस्ती म्हणू शकतो. नव्या कराच्या शिक्षणानुसार आम्हाला बाप्टिझम अत्यंत आवश्यक आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. हा पुष्कळ वाद आहे त्याच्याविषयी, पण आपल्याला ते वाद घालायचं नाही. आपल्याला फक्त वचनानुसार आज आम्हाला पाहायचं आहे की बाप्टिझम मुळात काय आहे, याच्यातून काय देव सुचवतो, देवाला याच्यातून तुम्हाला आणि मला काय सुचवायचं आहे. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. रोमकर्सपत्राचा 6-3 वचन आणि फार सुंदर वचन आहे. रोम 6:3. आणि या वचनानुसार आज आपण सुरुवात करूया देवाच्या वचनाची. जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो तितके आपण त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो, हे तुम्हास माहीत नाही काय? तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो, अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिम्याने मेलेल्यातून उठवला गेला तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. पुढे लिहितो, देवाचं वचन शिकवतं की कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो तर आपण पुनरुत्थानाच्या प्रतिरूपाने देखील काय हो, संयुक्त हो. आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला, यासाठी की आपले पापाचे शरीर व्हावे, म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. पापाचे शरीर नष्ट व्हावे, जेणेकरून आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. कारण जो मेला तो पापापासून सुटलेला व न्यायी ठरलेला आहे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. रोम 6:3 मधून फोकस्ड या वचनाकडे जर आपण आपलं लक्ष फोकस केलं किंवा लक्ष केंद्रित केलं तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, ते म्हणजे मृत्यू आहे. जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलं, देवाचं वचन म्हणतं आम्ही त्याच्या मरणामध्ये संयुक्त झालो. जसा ख्रिस्त मेला तसा आम्ही मेलो. हालेलुया. बाप्तिस्मा हा ख्रिस्ताच्या मरणासदृश असणारा एक विधी आहे की ज्याच्यामध्ये आमचा जुना मनुष्य जो पापाने बरबटलेला आहे, पापी असा व्यक्ती आहे, तो मृत्यू पावतो. आणि जसा ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला, पुनरुत्थित झाला, आलेल्या देवाचं वचन सांगतो त्याच्यासारखे आम्ही देखील नवे होऊन प्रेज लॉर्ड. आणि साधारण अर्थाने मृत्यू, मरणे आणि मरणातून पुन्हा उठणे जे ख्रिस्ताचं विशेष आहे की ख्रिस्त या जगामध्ये हालेलुया. त्याला ख्रिस्त का म्हटलेलं आहे? कारण तो मृत्यूवर जय पाहून आला आहे. हालेलुया. आम्हाला माहिती आहे आणि आम्ही विश्वास करू, असे पुष्कळ महात्मे आहेत ज्यांच्याविषयी लिहिलं आहे, परंतु असा कुठला मनुष्य रूपाने असा कोण व्यक्ती नाही आहे की जो मेला आणि तो पुरला गेला आणि तो पुन्हा उठला. हालेलुया. वचन बायबल एका ठिकाणी सांगते की पाप त्याला धरू शकलं नाही आहे.
हालेलुया. मृत्यूवर जय बाप्तिस्म्याचा सर्वसाधारण अर्थ आहे. आणि आम्हाला माहिती आहे की बाप्तिस्मा हा अत्यंत आवश्यक, चर्च मंडळीसाठी अत्यंत आवश्यक असा इश्यू आहे आणि असा कार्यक्रम आहे आमच्या जीवनाच्या की आम्हाला तो केलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मला जे प्रभूनं सुचवलं ते मला मी तुमच्यासमोर द्यायचं. हालेलुया. की ज्याच्याविषयी जास्त विचार केला जात नाही आहे. बायबलमध्ये मृत्यूला फार महत्त्व दिलं नाही, कारण मृत्यूनंतरच्या विजयाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि हेच तुमच्या व माझ्या विश्वासाचं गमाक आहे. ख्रिस्त याने ज्या ज्या गोष्टी हरवल्या त्याच्यामध्ये मृत्यू हा प्रथम आहे. कारण मनुष्य हा निर्मितीपासून आजपर्यंत च्या भयात आहे, तो म्हणजे आहे मृत्यू. आणि मृत्यू हा मनुष्यासाठी संशय आहे, कारण मृत्यूनंतर काय पुष्कळदा या गोष्टी ज्ञात नसतात, माहीत नाही आहे. हालेलुया. मृत्यूच्या भयात आम्ही आयुष्यभर राहतो. आणि ह्यासाठीच बायबलमध्ये नव्या करारामध्ये आम्हाला ख्रिस्ताने विशेष रीतीने शिकवलं आहे की मृत्यू सर्व काही नाही आहे, तर मृत्यूनंतर देखील एक जीवन आहे. त्या जयाकडे, त्या विजयाकडे आम्हाला देवाला आम्हाला घेऊन जायचं आहे. हालेलुया. म्हणून आम्हाला आमच्या आम्ही येशूकडे आमचा पुनरुत्थित देव म्हणून आम्ही पाहतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आज हा प्रश्न मी सर्वांना विचारत आहे. हालेलुया. त्या प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मी विश्वास करतो की बाप्तिस्मा सर्वांनी घेतला आहे. कशा प्रकारे घेतला, काय घेतला, हा आजचा विषय नाही आहे. प्रेज द लॉर्ड. वचनाप्रमाणे बाप्तिस्मा घेणं आवश्यक आहे. आमेन. एक वचन जे फार मार्मिक आहे आणि त्या वचनाने एका मोठ्या देवाच्या वडिलांची व शिक्षकाची देखील भंबेरी उडलेली आहे. हालेलुया. आम्ही पाहतो की निकोदेम, योहान 3 अध्याय 3 वचनामध्ये निकोदेम देवाचा व्यक्ती आहे, जो यहुद्यांचा अधिकारी आहे, वडील आहे, शिक्षक आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे. हालेलुया. तो देवापासून आलेला शिक्षक आहे. हालेलुया. वाचू, मी वचन वाचतो. 3 अध्याय 1 वचनापासून 6 वचनापर्यंत वचन वाचतो, मग तुम्हाला समजेल कारण की देव काय महत्त्वाचं आहे याच्यातून आम्हाला शिकवू इच्छितो. आणि परुषातला कोणी एक निकोदेम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. तो रात्री त्याच्याकडे म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हाला ठाऊक आहे, कारण जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्याबरोबर देव असल्या वाचून करता येणार नाही. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही आहे. रोमच्या 3 अध्याय 6 अध्यायामध्ये आपण शिकलो की मृत्यू. हालेलुया. आमचं बाप्तिस्माचा अर्थ ख्रिस्ताबरोबर मरण पावले. प्रेज द लॉर्ड. योहान 3 अध्यायामध्ये आम्ही आता पाहतो की नवीन जन्म. हालेलुया. हे दोन्ही अर्थ बाप्तिस्माची संलग्न आहेत. जोपर्यंत आम्ही मरत नाही तोपर्यंत आम्ही नवीन जन्म पावत नाही. आमेन. हालेलुया. वचन पुन्हा वाचतो मी. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही आहे. निकोदेम गडबडला. हालेलुया. निकोदेम काय म्हणतो? निकोदेम त्याला म्हणाला, मी म्हातारा मनुष्य आहे, त्याला कसा जन्म घेता येईल? दुसऱ्यांदा आईच्या पोटात जाऊन त्याला जन्म घेता येईल काय? अत्यंत मूर्खासारखं, लहान लेकरासारखा शेवटी त्यांनी प्रश्न विचारला येशूला. हालेलुया. येशूचं उत्तर काय? येशूने त्याला उत्तर दिले व म्हटले, मी तुला खचित सांगतो, निश्चित सांगतो की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही आहे. पाण्या वाचून जन्मणे
व आत्म्या वाचून जन्मल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात जायला समर्थ नाही. आमेन. समजलं काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आणखीन इंग्लिशमध्ये वाचतो. दॅट विच इज द बॉर्न, सॉरी, 5वं वचन वाचतो. Jesus answered, most assuredly, I say to you, unless one is born of water and the Spirit, he cannot enter in the kingdom of God. He cannot, तो जाऊच शकत नाही. He cannot enter in the kingdom of God. Hallelujah. Unless he born again through water and Spirit. Amen. Hallelujah. आज हा प्रश्न आहे तुम्हाला की आत्म्याचा बाप्तिस्मा का? तुम्ही शोधा. हालेलुया. तुम्ही मेसेजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये लिहू शकता या की आपल्या तुम्हाला जे सुचतं, तुम्हाला जे प्रकटीकरण मिळेल, तुम्ही निश्चित लिहा. देवाचं वचन स्पष्ट करत आहे की पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्मल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. हालेलुया. आणि आजचं शिक्षण देवामध्ये हेच देत आहे की बाप्तिस्मा, द स्पिरिट, बाप्टिझम ऑफ स्पिरिट, मनुष्याच्या आत्म्याचा बाप्तिस्मा हा अत्यंत आवश्यक आहे. जर याविषयी तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसेल, पुष्कळाने याविषयी कधी जास्त चर्चा केली नसेल, पुष्कळाने हे वचन कधी समजलं नसेल, तर आज जाणून घ्या. जोपर्यंत पाण्याचा बाप्तिस्मा आणि आत्म्याचा बाप्तिस्मा होत नाही, आम्ही पुष्कळदा पाण्याचा बाप्तिस्मा घेतो आणि पाण्याच्या बाप्तिस्म्याविषयीच पुष्कळ गोष्टी होतात, आम्ही त्या पलीकडे आम्ही पाहत नाही. परंतु बायबल स्पष्ट करते, निकोदेमाच्या विषयी देव स्पष्ट करतो की जोपर्यंत पाण्या वाचून व आत्म्या वाचून आल्या जो कोणी बाप्तिस्मा घेत नाही तो स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत, अनलेस ही टेक बाप्टिझम ऑफ वॉटर अँड स्पिरिट. हालेलुया. हालेलुया. इट्स अ ट्विस्ट. पुष्कळ लोकांना बाप्तिस्मा म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, पुष्कळ झाला, आता आम्ही स्वर्गाच्या राज्याचे काय म्हणतात त्याला, आमेन, वाटेकरी झालो. हालेलुया. नाही माझ्या प्रियानं, बायबलमध्ये शुभवर्तमानामध्येच देवानं, प्रभू येशू ख्रिस्ताने याच्याविषयी स्पष्ट केलं आहे की तुमचा पाण्याचा बाप्तिस्मा झाला, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या पापाची क्षमा होण्यासाठी. हालेलुया. इट्स अ सिम्बॉलिक. बायबलमध्ये असं लिहिलं आहे की हे सिम्बॉलिक आहे. प्रभू येशूने कधी पाप केलं होतं तेव्हा त्याला पाण्याच्या बाप्तिस्म्याची गरज होती. हालेलुया. पण प्रभू येशूने काय पाप केलं होतं म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा पापांच्या क्षमेसाठी. हालेलुया. या योहान जो बाप्तिस्मा करणारा हा काय सांगत होता? पश्चाताप करा. जो कोणी पश्चाताप करतो व बाप्तिस्मा घेतो. हालेलुया. मी पश्चातापाचा बाप्तिस्म्याला पाण्याचा बाप्तिस्मा म्हटला, मग तुम्हाला पुढची एंट्री आहे. जेव्हा त्याने पाहिलं की येशू देखील बाप्तिस्मा घेतो तेव्हा तो त्याला म्हणतो की मला तर तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, मी तर बाप्तिस्मा तुला द्यायला योग्य नाही. पण येशूने त्याला म्हटले, देवाचं नीतिमत्व पूर्ण होण्याकरता, विश्वासाचं कार्य नीतिमत्व पूर्ण होण्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा आवश्यक होता आणि तो येशूने देखील घेतला. आणि येशूने घेऊन आलेले आम्ही पाहतो की त्याचा दुसरा बाप्तिस्मा त्याच ठिकाणी झाला आणि तो म्हणजे आत्म्याचा बाप्तिस्मा. आमेन. हालेलुया. आता मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. पश्चाताप, योहान जो बाप्तिस्मा करणारा कशाविषयी शिकवतो? पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. असे पुष्कळ लोक त्या ठिकाणी आले, त्यांना तो म्हणतो की अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्हाला कोणी शिकवलं? तिथं ढोंगीपणा नको आहे, खऱ्या अर्थाने बाप्तिस्मा घ्यावा ही त्याची इच्छा होती. हालेलुया. अहो सापाच्या पिल्लांनो, पश्चातापाशिवाय बाप्तिस्मा नाही आहे. पश्चातापाशिवाय बाप्तिस्माला अर्थ नाही आहे. म्हणजे पाप
जगाला आम्ही सांगायचं की मी पापी आहे, मग पाप्यावर दया कर आणि मग पाण्यात बुडून जो बाप्तिस्मा घेतो. हालेलुया. आणि ह्या सर्व जग पाहते आणि त्यावेळेला आम्ही जणू काय कबुली करतो की मी प्रभूचा शिष्य होण्यासाठी आज मी माझ्या पापाची कबुली करतो. परंतु ते पाणी तुमचं आत्मा किंवा आतला मनुष्य, जो खरा मनुष्य, जो आत्मिक मनुष्य, हा स्वच्छ करू शकत नाही आहे. मनुष्याचा आत्मा किंवा आत्मा अशी चीज आहे की ती डोळ्याने दिसत नाही. कुठली भौतिक गोष्टने आम्ही त्याला पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही आहे. हालेलुया. मग तिथं देखील जो शिरकाव आहे पापाचा, म्हणजे क्षमा जी आतमध्ये पण मिळाली पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पश्चाताप केवळ बाहेरून किंवा व्यक्त करून किंवा बोलून किंवा कबुली करून हा ठीक आहे, पण आतमधून असणारा विश्वास, आतमधून असणारा पश्चाताप, जो हृदयाच्या आतून येणारा पश्चाताप, हा खरा पश्चाताप आहे. देवाची इच्छा आहे की तिथं तुम्हाला रिपेंटन्स मिळायला पाहिजे, तिथं तुम्हाला नवीन जन्म पाहायला पाहिजे, तिथं तुम्ही पापाला मेले पाहिजे. मृत्यू हा तुमच्या हृदयामध्ये व्हायला पाहिजे. पापाशी संबंधित तुमचा जुना आत्मा हा मेला पाहिजे. जसं आमचं जुनं शरीर आम्ही पाण्यात जेव्हा बुडतो, जणू का आम्ही मृत्यू पाहतो ख्रिस्तामध्ये, आम्ही बाहेर येतो तेव्हा आम्ही नवीन व्यक्ती बनतो. तसंच हर विश्वासाने आम्हाला आमचा आत्मा देखील आल्या ख्रिस्त नावाच्या वचनाच्या शिक्षणामध्ये, ख्रिस्त वचनाच्या शिक्षणामध्ये आम्हाला जाऊन आलेल्या आम्ही स्वतःला पूर्ण पश्चाताप करून आतमध्ये असणारा मनुष्य हा काय केला पाहिजे? स्वच्छ केला पाहिजे. आमेन. आलेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला प्रश्न पण विचारला आहे, परंतु उत्तर देखील तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही उत्तर जाणून घ्यायचं कशा प्रकारे. सत्य जाणून घ्या. शरीर हे देवाकडे जाणार नाही. बायबलच्या तथ्यानुसार व विश्वासानुसार, बायबलने दिलेल्या शिक्षणानुसार मनुष्य जो मातीतून येतो तो मातीत जातो. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचे विचार मन या ठिकाणीच राहतं. योब देखील म्हणतो मी मातीतून आलो मातीमध्ये जाईल. दावीद त्याच्याविषयी पण शिकवतो. याचा अर्थ आहे की मनुष्य जो बाहेरील येतो, जो तुमचा मी, ज्याला आम्ही पाहतो, आम्ही त्याला स्पर्श करतो, हालेलुया, आम्ही त्याला सजवतो, हालेलुया, आणि वेगवेगळ्या रीतीने आम्ही त्याची सेवा करतो, हालेलुया, शुश्रूषा करतो, हालेलुया, तो खरा मनुष्य नाही आहे. तुमचा व माझा आत्मा हा खरा व्यक्ती आहे. आणि देवाच्या दृष्टिकोनातून त्याला तो हाक मारेल, तो तू नाहीये, तो शरीर नाहीये, तर तो तुमचा माझा आत्मा आहे. आणि देवाला पाहिजे जे पवित्रता व शुद्धता, ते आत्म्या पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा हा मृत्यू व नवीन जन्माचा प्रतीक आहे. आमेन. बाप्तिस्मा हे नवीन जन्म, मृत्यू व नवीन जन्म याचं प्रतीक आहे. आमची या जगाशी व पापाशी नाळ जी जुडलेली आहे ती तुटली पाहिजे. आणि ती तुटण्याचं जे चिन्ह वापरलं गेलंय, जे देवासमोर तुम्हाला जे कबूल करायचं आहे, त्याला म्हणतात बाप्तिस्मा घेणं. हालेलुया. परंतु या ठिकाणी जेव्हा निकोदेमसला तो सांगत आहे, त्या ठिकाणी त्याने त्याच्याविषयी लिहिलं की पाण्या वाचून, म्हणजे बाप्तिस्मा करणार योहानांचा शिकवला बाप्तिस्मा जो येशूने घेतला, शिष्यांनी घेतला. आम्ही पाहतो की आम्ही देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे की नव्या करारामध्ये त्याच्याविषयी पुष्कळ शिक्षण दिलेले आणि प्रेषितांनी ज्या मंडळात स्थापन केलं त्या मंडळामध्ये देखील बाप्तिस्माचं शिक्षण दिले गेलेले, बाप्तिस्मा घेतला गेला, मंडळात सामील झाले. हे सर्व बाप्तिस्मा पाण्याचा बाप्तिस्मा आहे. परंतु आत्म्याचा बाप्तिस्मा
याच्याविषयी तो पण स्पष्ट करत आहे, जो पाण्या वाचून व आत्म्या वाचून येत नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन सुंदर रीतीने आम्हाला मार्गदर्शन करतो. जे देहापासून जन्मले ते देह आहेत. आम्हाला नवीन देह मिळतो जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो, पाण्यात बुडून बाहेर येतो, आम्ही नवीन व्यक्ती बनतो प्रभूसाठी. आत्तापर्यंत आम्ही पापाची कामं केली, या शरीराकडून, या मनाकडून, या विचारांकडून, आल्या ज्या कृती करून आम्ही काय केले, शैतानाची सेवा, पापाची सेवा केली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शैतानाला आवडेल असं जीवन, जगाला आवडेल असं जीवन जगलो. हालेलुया, स्वतःला आवडेल असं जीवन जगलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु आता जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो त्याच्यानंतर आम्ही देवाला आवडेल असं कृती करतो, देवाला आवडेल असं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. आमचे हात, आमचे पाय, आमची जीभ, आमचे डोळे, आमचे कान, आमचे प्रत्येक अवयव, शरीर ज्याला आम्ही म्हणू, हालेलुया, यासोबत आमचे विचार व बुद्धी व ज्ञान व जे काय आम्ही करू, या सर्व इथून पुढे नवा व्यक्ती बनून देवाच्या सेवेसाठी, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे करणं हा बाप्तिस्माची पुढची पायरी आहे. हालेलुया. परंतु या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट करतं. हालेलुया. तो म्हणतो की मी तुला खचित सांगतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून. म्हणजे आणखीन एक बाप्तिस्मा स्पष्ट आहे, आणि तो म्हणजे तुमच्या व माझ्या आत्म्याचं, तुमचा व माझा खरा व्यक्ती, हालेलुया, त्याला देखील बाप्तिस्माची गरज आहे. हालेलुया. तो देखील मेला पाहिजे, मृत्यू पावला पाहिजे, त्याशिवाय नवीन आत्मा, नवीन व्यक्ती मी बनू शकत नाहीये. आमेन, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. गलाती 2:20 मध्ये म्हणतो, जो ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेला आहे आणि यापुढे मी जगतो नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. प्रेज लॉर्ड. बाप्तिस्मामध्ये जसं ख्रिस्त वधस्तंभी गेला तसं मी, माझा आत्मा, माझं शरीर, माझं मन व माझा आत्मा देखील आलेल्या वधस्तंभावर गेला पाहिजे. आमेन, प्रेज द लॉर्ड. यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. हालेलुया. देव जो बाप, जो तुम्हाला मला पाहतो, तो तुमच्या व माझ्या अंतःकरणामध्ये पाहतो आणि तिथे शुद्धता तो शोधतो. आलेल्या एक वचन, फार मार्मिक वचन आहे, देवाचं वचन आहे. मला अर्थ लोकाचा 11व्या अध्यायामध्ये देवाचं वचन शिकवतो. त्याच्यातून काही गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन दाखल होतील. लोकाचा 11वा अध्याय आणि 11व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की शुद्धतेविषयी देवाचं वचन काय शिकवतं. एका ठिकाणी लिहिलेलं की देवाचं वचन स्पष्ट केलं की ज्या वेळेला तो शुद्ध केला गेला, आलेल्या, आणि त्या ठिकाणी त्याला पापांची क्षमा मिळाली. आलेल्या देवाचं वचन म्हणतं की जेव्हा पापांची क्षमा मिळाली त्यावेळेला तो आलेल्या त्याच्यातून सर्व दुरात्मे निघून गेले. आमेन. देवाच्या वचन असं लिहिलेलं आहे की तो पुन्हा येतो. आलेल्या प्रेज द लॉर्ड. तो पुन्हा येतो आणि तो पुन्हा येतो आणि तो काय करतो, तो बघतो तर ते घर स्वच्छ केलेलं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. ते घर कसं आहे, स्वच्छ केलेलं आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की मी आता एकटा नाही आहे, मी आणखीन याच्यापेक्षा 7 अधिक असे दुरात्म्यांना घेऊन येतो. आणि मग असं लिहिलं देवाचं वचन म्हणतं की त्याची शेवटची स्थिती पहिल्या स्थितीपेक्षा अत्यंत वाईट होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन समजून घ्या. याचा अर्थ असा आहे की जेव्हा पापांची क्षमा मिळते तेव्हा तुमच्या व माझ्यामधून काही गोष्टी निघून जातात. ते म्हणजे पापाची शक्ती, आणि पापाची शक्ती दुरात्मे संगती आमच्यामध्ये कधी कधी वस्ती करते आणि ते दुरात्मे आमच्यामध्ये वस्ती करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला काही गोष्टी शिकवू इच्छितो की देव प्रभू येशू म्हणतो की पहा मी जातो आणि मी तुम्हासाठी मदतनीस पाठवतो, पाराक्लीत पाठवतो. तो तुम्हा संगती राहील व तो तुम्हामध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया.
पहिले त्याचा 3 अध्यायामध्ये की तो आम्ही देवाचं मंदिर आहोत, देवाच्या आत्माचं राहण्याचं ठिकाण आमचं जीवन आहे, आमचं शरीर आहे, आमचा आत्मा आहे. याचाच अर्थ असा आहे की जे देवाचं आहे ते देव जिथे राहायला पाहिजे, देवाचा आत्मा तिथे, देवाची वचनं तिथे राहायला पाहिजे, देवाचा पवित्र आत्मा जिथे राहायला पाहिजे, तिथं कोणाची वस्ती होती? शैतानाची वस्ती होती. आणि तो शैतान कुठे वस्ती करतो? दुरात्मे कुठे वस्ती करतो? ते देखील आत्मा आहे, तुमच्या व माझ्या आत्म्यामध्ये. आणि तो काय करतो? तो तिथून अधिकार चालवतो, तो तिथून मनाला भ्रष्ट करतो, विचारांना भ्रष्ट करतो, आमच्या इच्छेला भ्रष्ट करतो, वश करतो. परिणामी आम्ही इच्छा नसताना देखील आम्ही पाप करण्यासाठी आमच्या शरीराला काय करतो? अधिकार देतो. व त्यांना आम्ही आमच्या शरीराला नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी करण्यासाठी काय करतो? हालेलुया, त्या ठिकाणी त्याला आम्ही त्याच्याकडून पाप करून घेतो, ॲक्च्युअली पाप. परंतु पापाची सत्ता कुठे? हृदयामध्ये. मनुष्याचं हृदय हे पापाच्या सत्तेने म्हणजे शैतानाच्या दुरात्म्याने भरलेलं आहे. तिथे बसून ते दुरात्मे आमच्या सर्व त्याला मनाला व शरीराला काय करतात? वश करून त्याच्या इच्छेप्रमाणे असणारं जीवन जगतात. आणि त्याच्यानंतर जे घडतं त्याला म्हणतो आमच्याकडे पाप घडतं. पाप असंच घडत नाही. पाप घडण्यासाठी देवानं मनुष्याला निर्माण केलं नाही आहे. मनुष्याला देवानं स्वतंत्र व्यक्तिमत्व असं तयार केलं. हालेलुया. त्याने इच्छा की त्याने स्वतंत्रपणे विचार कर. परंतु शैतान काय करतो? आत्म्यामध्ये वस्तीस्थान करून बसलेला आहे आणि तो त्याच्या इच्छेप्रमाणे तुमच्या व माझ्या मनाला व शरीराला उपयोग करून, वश करून, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला बंदिस्त करून, कैद करून घेऊन जातो. पापाच्या कैदेत आम्ही लोक आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, आत्मा बाप्तिस्मेच्या हौदात बुडल्याने त्या पाण्याने आतमधला मनुष्य, जो खरा मनुष्य, ज्याला मी मनुष्याचा आत्मा म्हणतो, तो शुद्ध होत नाही. शुद्ध कशाने होतो तो? खरा पश्चातापाने. आम्हाला काय करायचं? त्या ठिकाणी त्याला काढायचं. जेव्हा आम्ही पापाची क्षमा मागतो, देवाच्या येशूच्या रक्तावर विश्वास करतो, येशूचं रक्त आमच्यावर विश्वासाने आम्ही स्वीकारतो आणि त्या आमच्या क्रूसखांबावर विश्वास करतो. तुझ्या त्या वधस्तंभाच्या मरणाने प्रभू आज तुम्हाला शुद्ध केलं, पवित्र केलं. आणि या विश्वास तो जो आहे, जो तुमचा विश्वास जो आहे ख्रिस्तावरचा, वचनावरचा आणि त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाचा, तो विश्वास तुम्हाला जय देतो. आणि त्या ठिकाणी पाप व त्याची सत्ता आमच्यापासून निघून जाते. परंतु इन प्रोसेस राहायला पाहिजे. पुन्हा सांगतो, ही एक वेळची घटना नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं लूकमध्ये की त्या ठिकाणी जेव्हा शैतान निघून जातो, दुरात्मा निघून जातो, तो पुन्हा येतो. त्याला तुमच्या व माझ्या शरीराची इतकी सवय झालेली आहे की तो तुमच्या माझ्या शरीरात स्वतःचं शरीर समजून तो तुमच्या व माझ्या जीवनाचा उपयोग करत असतो. हालेलुया. की आम्ही देवाचे असताना तो आम्हाला स्वतःचे समजून शैतान आम्हाला देवापासून दूर नेणार सर्व घाणेरडी कृत्य करून, पापाची कृत्य करून आम्हाला वश करून येतो. आम्हाला कळत देखील नाही पुष्कळदा की आम्ही का करत आहे, पण आम्हाला माहीत नाही. आमच्यामध्ये बसलेला तो दुरात्मा आहे, तो हे सर्व करत असतो, घडवत असतो. आणि त्याला घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे प्रभूच्या वचनावरचा विश्वास, प्रभूवरचा विश्वास आलेला आणि त्याच्या नावामध्ये नीतिमत्व पूर्ण करण्यासाठी घेणारा बाप्तिस्मा आणि पश्चाताप करणे व पश्चातापानंतर त्या पश्चातापामध्ये पुढे कंटिन्यू राहणे, चालणे. का सांगतो मी तुम्हाला? देवाचं वचन सांगतो की तो दुरात्मा पुन्हा येतो. एकदा नाही, तो पुन्हा येतो. तो येऊन पाहतो. त्या ठिकाणी वचन असेल की तो पाहतो की घर कसं आहे? स्वच्छ व झाडलेले. हालेलुया. मोकळं ठेवायचं नाही. तिथं देवाचं वचन, देवाचा पवित्र आत्मा मागून घ्यायचा देवाकडनं. आमेन. प्रभू तुझ्या आत्म्याने मला भर, प्रभू तुझ्या वचनाने मला भर. हालेलुया. आणि हे समर्पणाची, पश्चातापाची व समर्पणाची प्रार्थना करून देवाला मागितल्यानंतर देव त्याच्या सामर्थ्यानुसार अन्य मोठा पवित्र आत्मा आमच्यामध्ये देतो. अग्नी आहे. जर तिथं अग्नी बघितला तर शैतान कधी येणार नाही, दुरात्मा कधी तुमच्यामध्ये येणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
नावाकरता बाप्तिस्मा नाही आहे, खरोखर पश्चाताप मिळणारा, खरोखर देवाचं पश्चाताप आमच्या आतमध्ये, हालेलुया, हृदयापासून असणारा पश्चाताप, पापावरचा जय, पापावर मोठा जय आम्हाला घ्यायचा आहे. आमेन, हालेलुया. स्वर्गाच्या राज्यात we not enter into the kingdom of God without a baptism of spirit also. Hallelujah. पाण्या वाचून व आत्म्या वाचून जो कोणी बाप्तिस्मा घेणार नाहीये, हालेलुया. बाप्तिस्माचा अर्थ आहे मृत्यू आणि नवीन जन्म, बेसिक, हालेलुया. म्हणजे याचा अर्थ आहे की मला माझा जुना मनुष्य, जुना आत्मा, जुना मनुष्य मारून टाकायचा आहे, त्याला गाडून टाकायचं आहे ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. त्याच्या सर्व स्वभावासहित, हालेलुया, त्याच्या सर्व विचारांसहित, त्याच्या सर्व सवयीसहित, हालेलुया. जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये एक गोष्टी करत नाही आणि वचनामध्ये आम्ही राहत नाही, वचन आमच्यामध्ये भरपूर घेत नाही, वचन देवाचा आत्मा आहे, हालेलुया, इज अ न्यूमा, हालेलुया. तो देवाचा शब्द आहे, शब्द म्हणजे न्यूमा आहे, देव तो म्हणजे आत्मा आहे. आणि देवाचा शब्द आमच्या हृदयामध्ये विश्वासाने जितकं घेईल तितकं आम्ही त्याच्यामध्ये अधिक बळकट होत जाऊ आणि तो आम्हाला स्पर्श करू शकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं नवीनीकरण, आणि जेव्हा देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो मग नवीनीकरण सुरू होतं. आमेन, प्रेज द लॉर्ड. नवा व्यक्ती जन्मतो आणि तिथं जन्म झाल्यानंतर मग त्याची वाढ होण्या पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहान व्यक्ती लहानच राहिला तर आम्ही त्याला काय म्हणतो? प्रेज द लॉर्ड. जन्मलेलं बाळ जर तर नुसतं शरीराने वाढत गेलं तर आम्ही काय म्हणू त्याला? तसंच ते आम्ही एकदा बाप्तिस्मा पावलो, चांगला बाप्तिस्मा पावलो, चांगला विश्वास केला, चांगली प्रार्थना केली, खूप रडलो, त्याच्यानंतर वचन वाचलं नाही, प्रार्थना केली नाही, प्रभूमध्ये राहिलो नाही, हालेलुया, काय होईल? तो आतला मनुष्य, जो खरा मनुष्य, जो खरा तू व खरा मी आहे, आलेल्या त्याची वाढ पण व्हायला पाहिजे. कशी वाढ होईल? आले मृत्यूविषयी मी तुम्हाला शिकवतो देवाचं वचन. येशू बीजाविषयी शिकवतो. बीज जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ते पुष्कळ होत नाही. गव्हाचा दाणा मेल्याशिवाय तो पुष्कळ होत नाही. हालेलुया. तसं तुमच्यामध्ये मृत्यू आल्याशिवाय, तुमचा जुना मनुष्य मेल्याशिवाय तुम्ही ख्रिस्तामध्ये पुष्कळ पीक देणारे बनणार नाहीये. हालेलुया. आम्हाला इथे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही आत्मिक बनायचं. कसं आत्मिक बनायचं? देव तुम्हाला तुमच्या बाहेरील, तुम्ही किती प्रार्थना करता, चर्चला जाता, तुम्ही कशा सुंदर रीतीने सर्व अटेंड करता, हालेलुया, आतला मनुष्य शुद्ध आहे का, पवित्र आहे का? आतला मनुष्य जो देवासंगती रोज चालतो का? आतला व्यक्ती तो शुद्धतेत आहे का? हालेलुया, हालेलुया. ज्याला तुम्ही पण पाहत नाही, मी पण पाहू शकत नाही, पण देव त्याला रोज पाहतो. आमेन. देव त्याला काय करतो? रोज पाहतो. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे, हालेलुया, की आम्ही पवित्र असावं. हालेलुया. म्हणून आज आणि पुढच्या वेळेला, हालेलुया, पुढच्या शिक्षणामध्ये देखील हे शिकवणार आहे. आजचा प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे. हालेलुया. देवाचं वचन तुमच्यासाठी हेच आहे की तुमचा व माझ्या आत्म्याचा बाप्तिस्मा का महत्त्वाचा आहे? आपल्या स्वतःला प्रश्न विचारा. आजचं वचन ऐकल्यानंतर आपल्या स्वतःला प्रश्न विचार. हालेलुया, प्रेस की तुमच्या व माझ्या आत्म्याचा बाप्तिस्मा का? प्रेस हालेलुया. निश्चित ते बाप तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. पुढच्या शुक्रवारी ह्याच्या पुढच्या सब्जेक्ट घेऊ. प्रेस आणि देवबाप तुम्हाला निश्चित आशीर्वाद दे. हा विचार, हे मनन करा, देवाच्या वचनात शोधा. मी जेवढे वचनं दिले ह्याच्यापेक्षा अधिक शोधा आणि आपल्या शोधा की देव का म्हणतो निकोदेमास, देव का म्हणतो आज मला, आज देवाचा दास हे का शिकवत आहे की आत्म्याचा, मनुष्याच्या आत्म्याचा पण बाप्तिस्मा का आहे व का हवा आहे? हालेलुया, प्रेस प्रेस. मनुष्यत्रैक्य, याच्यावर पहिली गोष्ट मला फोकस करतो मी. मनुष्यत्रैक्य आहे. जो देह आहे, जो जीव आहे, जो आत्मा आहे. मृत्यू आहे, बाप्तिस्मा आहे, तर तिघांचा पण बाप्तिस्मा आहे. आणि समजलं? हालेलुया. आणि ह्या गोष्टी तुम्हाला मला शिकायच्या आहेत. आमेन. जोपर्यंत आम्ही मरत नाही
तो पण आमचा नवीन जन्म होत नाही. आज आमचं मृत्यू जो आत्म्याच विषयी शिकवतो देव, त्याच्याविषयी फोकस करा. देव बाप तुमच्या सांगते. गॉड ब्लेस यू. हालेलुया.